पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण, आपली ती श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत ती रोग जातच नाही. ती आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय. आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होते. त्याला म्हणलं सांग राजा म्हणजे ग्रामपंचायतचं सदस्य का सीताराम बाबा? नाही नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे देवळगावकर, 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायविली तितकी पद घ्यायला 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एक कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली. 6 दिवस सूर्य दिसला नाही. आता नाही काल 5-6 दिवस आभाळणार. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळई दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळई दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होती. बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानतच नाही सुमळ्या. पहावे पुराणी विचारून तू कोण आहे मान्य करते? तू एकटा मानित नाही. तू कोण विचारते नालाय का? विठाला विठाला विठाला. 100 भद्र गांधारीला तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा, काही म्हणतेत मी गाथा पाठ केला. मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे. मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान. किती भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वानरावानी वाकून पाणी पिलंस. आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोकेन. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं. मी 7वी शिकेल होतो, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते. मी त्याच्यासारखे विशी गावताल जुपिन ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला. म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायासारखा विद्वान नाही. भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. काय ताकद आहे
महाराज, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबा साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात. हे बुद्धी माते, विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहिलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठं सुख नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिल्या वेध लावी बैशी जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही. दुसरीचे फुलं ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, ही सकाळी 4ला उठली, तिचे फुलं वरबळले महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीच्या अध्यक्षेन बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण महाराज? वेद जिचा ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही, बापानं उठिलं उठत नाही, बहिणीनं उठिलं उठत नाही, भावानं उठिलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही. झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला. दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय रूप ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता. ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता. चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता. चांगला मालक. पाहिलं रावसाहेब जी आदरान बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जोरा पैसे झाले ना, ह्या भडव्याच्या जीबाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंपाबाईला चंपी म्हणीन. त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं. आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचले खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर खेळ्याने हाणल्या पाहिजे. जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी झालं, चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला.
आवाज दिला, रामभाऊ जी कुठे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं, झोपले नाही. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्पंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगते, रूपात ताकद पाहिली. लाल बुंद डोळे झाले होते, रडून रडून पापण्याच्या कडा लाल झाले. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं, त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येक जण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता, पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे, आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं, सांत्वन केलं. राजा, तू काही काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आई सुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीण सुद्धा माझ्याकडे बघना, भाऊ सुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला? तू काय काळजी करू नको. अरे, जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. ही मरके, ती मरके, ती मरके, हे जळणार आहे एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे, ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता. तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक, सदाचारी, पुण्यशील, पावन वारकरी संप्रदायातले आधार्य व्यक्ती सोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदाय. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा, तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाहे एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती आणि सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती आणि सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देव देव करी. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं, तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भाडव्याला, तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपं परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते, तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही, महाराजाच्या पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच
बोलू नये. आजी बेल्ले काटा लावलाय परिसरातले. गिरगावकर धुपण आहे विठाला विठाला. एक जण म्हणला महाराज इतके कडक बोतले कीर्तन कोण गेले. अरे जाय सुंबळ्या, हाऊत भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं रिकामा बी होत नाही त्याला पाईप आहे. तू सांभाळ विठाला विठाला. सीताराम बाबा लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. हे तर आपल्याला साडी नेसून नाचित. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होस तर हानील, आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हराम खोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाले आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला नाही. पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा, आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो, आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही. हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आई वडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातलं मालक मानत नाही. शास्त्र पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडतंय. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे, आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखित. हे काय गांजा फुकेन लिहिलंय का? माय बापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात. फुटक्या कानाचा भाग आहे आपला भंगीरायचा ऐकतो. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजून इतका मोठा आहे सीताराम बाबा, तरी भंगीरायचा ऐकतो. एक दिवशी आमच्या गावात गेलो, आता वैला नात्याने आमची सून लागत होती. मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं. म्हणलं बस न ग. नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला, पण तिने उभ्यानच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिने. जुन्या काळातल्या बायका दर्शन होतात आणि तिला माहिती नाही लई गेली, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली. मी काही बोललो नाही. पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी कसं काय चहा? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांनी सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरी? याची भंगिरी उपास धरता काय पिपाणी व्रत. तुम्हाला नसेल सीताराम बाबा, तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड. पिपाणी व्रत जर पुढची पाणी पी म्हणली तर प्याच, मरून जातात मरून. असे उपासना. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला. इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने. मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं, हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाल. ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारून असं पाय, असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नको, लोक हसतील. नाहीत हसत, चलतो आता. बघायचं नाही त्यांच्याकडे, बघायचं नाही, बघायचं नाही.
नाही मला हसतील, नाही नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही, नालायकांचं बघायचं नाही, हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला, सीतारामबान बाबा 7 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागवतो रे, पाय ना तुला किती भुकायले. तर हत्ती म्हणला, जीजी. चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. पप्पा कसा ताण घेऊ, वाव 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 वावच करायले, त्याचे दात पाय ना, काय कुत्रे भुकायले तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत आहेत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बापा. जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जाते. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुल होऊन बोंबलत घरी जाते. तू कशाला ताण घेतो, हे ओरडणार आहेत लोक, काय नाही आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं, इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या 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 बाहेर जा, उठा पटकन. ते ऐकत नसते लेकरू, नाही तसं ऐकतच नसतं ते लेकरू आहे ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखीच होतो. नाही नाही आता नाही. विडाला 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 हां बाहेर थांबा. विढाला 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 निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का, ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे, याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय, तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीयपंथी सुद्धा गेला. टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारा हाई गेला, हाई गेला. सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्यानं विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर यालाही अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच, फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय का? का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबी म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही,
महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानोपात्रा खोदू पिंगारी तो दादू, कानोपात्रा खोदू पिंगारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पाय, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती ही तेने वंदे केली. एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीय पंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुका व्याप्ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूजजायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास पाराशर सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती फार काय झालं. आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जाते. सीताराम बाबा सामान्य सुख आहे आणि हे सुख कशाने प्राप्त झाले तर पहिलं कडवं. दुःखाची लिवराती दुःखाचे ते दुःख, दुःखाची लिवराती दुःखाचे ते दुःख, दुःखाची लिवराती दुःखाचे ते सुख, 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 दुःखाची लिवराती दुःखाचे ते सुख. आता श्रीमुख गोविंदा जय गोविंदा, हे आता श्रीमुख गोविंदा जय गोविंदा, रंगानी रंगा बुलबुला बोला, रंगानी रंगा बुलबुला बोला. तृतीय पंथ्याचं दुःख जातं, सुख पदरात पडतंय. सीताराम बाबा अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला अवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी. हे कळतं ना? हे कळतं? किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळद कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा. अति लावण्य रिकामी जागा, अरे ती सवाशिन म्हणू नये. कुंटलभर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशिन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे आपल्या.
आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही राहिला तर तुला ठोकायचा. बारीकशे भेटत ना चपलाला ठोकायला नाही. तुम्ही नाही बोलणार, बोल जाऊ नका तुम्ही. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर मी लग्न केलं मला कळत. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, निकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत, त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला एक नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे वळचणीला विठाला विठाला. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडे 2 मुसलमानाकडे. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75 वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणे. जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला काहून हेत नाही पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि बापांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहत असताना ताकद किती मालकाच्या याच्यावर. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली. तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल. याच्याकरता तिने जंगलात प्रवेश केला आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही, तिचं नाव आहे कानोपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्यावरून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिने विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता. इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं माय काय कारण आहे? काही नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त, शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतःकरणात ठेवलंय की एवढी पवित्र झाली. माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या.
रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली, उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या मशिवानी फुगवती. हो आमच्या इथल्या बाईनं अख्खं आपटू आपटू घेतलं. हो कोणाला जीव दिल नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो वर्णाला वर्नाड म्हणली. मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू दे. म्यात लोटांगण घातलं. जमलं बाळू आता. मी पडो पाया म्हणलं जाऊ दे माया नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती पण पडो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्याच मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या. इतकी दाढ होती ती. हो पिराल कापाव इतकी आगाव होती. हो मसुबा गिसुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायलो. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमच्या इथं नाही. हो पण उग आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो. आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचिलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखीतो 10-15 जणी. पण काय होतं माहिती का, ह्या गावातली ज्वारी खावा लागते त्याच्यामुळं जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 तर अटॅक यावा. हो अच्छा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या पाकच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत पितळ अंगावर पडतील तुमच्या. झोपीत कीर्तन ऐकतात नवऱ्याला नीट बोलत नाही. हा तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई मी जमीन गेली, नागपूरला अंगठा तपासला तुवाच होता. बाब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हरामखोर अवलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. हे ते बाकीचा करता नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. तुम्ही मन तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकले असेल, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात. एखाद्या गायनिकला विचारा काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा ती जायते वाचले सकंठेश हृदया दुग्धा भयास्थिता. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो, कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती सीताराम बाबा, न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन, ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल, हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही, स्नानच करावं लागेल. आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती, आपण जर वारीला चाललो खांद्यावर पताक आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ. आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्ती न तू भोजन. मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकी. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तीच आहे.
पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख वेशेची कन्या कान्होपात्रा. सुख कशान बाबा? फक्त मालकाच्या मुख पाहण्यात. जगात एक नंबरचं सुंदर कट्ट होतं, त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा. आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकपालो दिग्बालो चारो वासो परमहंसां सर्वदेवताविष्टा भवजायते ना सर्वं विद्यां कृतुजन्या शास्त्र संपन्नाति जायते व्यालाक्ष भयस्थितानां कृतुजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यालाक्ष श्रुति शास्त्रेषु भयस्व भययनि कृतुजनि संगा व्यालाक्षानतिमि विद्धि कामा वृष्णिर्भययति सुधि छंदाना काल छंद भय व्याप्तीरो मिमं कृतुजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर, विश्वात एक नंबरचा सुंदर, मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती. आणि मदन नाव कधी पडलं? द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, लक्ष्मीचा पहिला पुत्र, त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात एक नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी फुकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हा राजस सकुमार मदनाचा पुतळा याच्या हजारो पटीनं सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे. आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसावी. आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चलावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा, आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला विमानात बसवील. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला ग्रीस घालायला लाईन देऊ. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघायच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी? 2:18 आपटू पंढरपुरातल्यानं हाणलंय. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला? त्याच्यासारखा गुंडच कोण? एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल? तू फक्त टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकीट चोरीत असशील, कोणाच्या बकीटाच्या दोऱ्या चोरीत असशील. इतकाच चोर आहेस तू. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी हाणला. किती गुंड असेल तो? लक्ष्मी इतकी चंचल कोणीच नाही. गर्व धरायचाच नाही हिचा. ही कव्हा येईल आणि कव्हा जाईल सांगताच येत नाही. आमची इथलं शनिवारी बाजाराला आलं एक 30 किलो खसखस घेतली. खसखस कळत 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली पण आपल्याकडं बापाचे पैसे चालेत म्हणू द्या 50 किलो. करंजाला तिळ, त्या अनारशाला तिळ लावायला आणि कशाची खसखस घेतात ती लय महाग असती म्हणून. इथं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा उगच आपलं नुसतं आव्हानायचं घरात 12 तिळ फिरत सोंगतलंय. मोकार टेकन चौघीत लुगडं एक.
खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळत असते, पण तुम्हाला नाही. पुन्हा सांगायलो वारंवार या आम्हाला काय सांगू लागलं. गुंड खसखस गुंड 30 किलो घेतली आणि शनिवारी पहाटे झालं दुकान तेल उदबत्ती लावू लागलं. खसखस द्या, लगेच पैसे त्यानं उदबत्ती ठेवून दिली. व्यापारी लोक जरा मग पद्धतशीर असते, मस्त असते. हो तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा. हा त्याची 13 कोटीची दुकाने सोंगळ्या चालला उजळायला तोटा मागायला. वजनातच बोलत येतं आपले लोक, वजनातच. त्याच्यामुळेच यायचे वजन का हॉबी पंक्चर. 30 किलो खसखस. बर टाक रे टाक गाडीत टाक. आता हमाल होतं ते त्याचं कामच आहे. त्यानं ती गाडीत खसखशीचं पोतं टाकलं. मालक शनिवार दिवस आहे, बवणीचा आहे, आमची 4 आणे देऊन टाका. तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून? पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला. काय माणसं लई शहाणी हो. 7 दिवस मजुराकडून काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे ते आता शिवला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते मायात चपला घालून गेले. तुला बी फिरायला कापावा आणि तू ह्या दादाला बी सटवायला कापावा. 7 दिवस काम करून घेतील, दादा मधात बसलेला असला तरी म्हणते शिवला गेले. हो काय लोयच आगाव. मी पहिलं काम करीत होतो महाराज, त्याच्यामुळं माहिती आहे मला. हे आता मग बरं झालंय. हो आता बी काय नाही इतकं बरं. मी भिकारीचे फक्त स्टँडर्ड भिकारी. रोज 75% बाहेर खातो, याच्यात इतकं काय मोठाडपण आहे. विठाला विठाला पैसे तर दिलेत नाही आम्हाला, पण खालीवरी बोललो. महाराज घरी धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट कवा कळतं माहिती आहे का? नाना जेव्हा पायात घुसतं का, बम पाय फोगला, डॉक्टरनं कापायचे 27,000 घेतले. बायको म्हणली माय ते सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले. मग इतकं कसं कसपट मला वाटू लागलं रे. पण ते त्यांना पाय सुजीला. एक कसपट लय आगाव असते म्हणून कोणाला समजत का असे. या बा या काही ना याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला. आता यायची पोरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर येतं. दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो. जरा हिशाबात जीवा ठेवल्या पाहिजे. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे, नाही बोललं पाहिजे काही बी. हमालाल बोललं सीताराम बाबा, ते हमाल होतं, त्यानं काय नाही केलं, फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोताला. हो ना देवलेकर बाप्पा, नुसतं दाभण टोचलं, दाभण टोचलं. आणि बैलगाडी गिरगावला आली. गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं ते पोतं टाक मधात, तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं. 30 किलो आणली. ते म्हणलं मालक कटाचे. गिरगाव पासून शेलू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्या लावल्या. पोत्यात एक दाना नाही, रस्त्यानं दिसलीच नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. बापू कवा जातीन कवा येते मेळ लागत नाही. रंकाचा रावण रावाचे लंक, लय जणायला फुकून दिलं, लय जणायचं भलं केलंय. तिच्या नाही विरोधात जायचं. तिचंच तर नाव लक्ष्मी. काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं पाहिजे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. मला बोलत होतं चांगलं ते. 3 जिल्ह्यात गाजला, पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला. ते म्हणला महाराज 3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही, पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची. म्हणलं बघ ना उका ते बसणं काय ताण घेतो. आता 3 जिल्ह्यात गाजलात ना, बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो. नाही म्हणलं त्याची दाखवायचीच. ऐकच ना. गेलं तिथं गेल्यावर 2-4 शिपरुटा असते. जरा जोरा पैसे असले की भंगिरे कोणाच्या मागे शेपटी आली. ते चांगल्याचे बुट उचला, हराम खोरायच्या चपला कशाला उचली तर. विढाला विढाला विढाला. सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणत नाही, आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही. या त्याकडे लय पैसे आहेत. एक जण म्हणला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि काय कामाच्या, बापाचे पित्र घालीत नाहीस. कावळा उठिला नाही सोरी जाऊन, तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या. कोणाला मोठं म्हणायचं नाही. काही लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय, कशाला मोठं म्हणायचं त्याला. तुम्हाला एक माहिती आहे का सीताराम बाबा, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही. झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढत नाहीत. मोठाले झाडं बारकाल्याला मोठंच होऊ देत नाही, आणि तरी या भडव्याला तुम्ही मोठं म्हणता.
अद्याप नाही. कोणालाही मोठं म्हणायचं नाही, कोणाला मोठं म्हणायचं नाही, आणि कोणाला तुच्छही लेखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का? गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या, चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली, म्हणजे बाई तुम्ही काऊन बसल्यात? पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या. येड्या आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा. तिचं नाव चिमणी असते. गरुडाला भिवून आपलं उडणं बंद करायचं का? नाही. कोणाची निंदा करायची नाही, आवास्तव कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. हे भंगिरेची स्तुती करायची नाही आणि चेष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ले इतकं पाप देहुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावात ती लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्यांच्या सानिध्यात कमी बसायचं. विठाला विठा. हा सुदर्शन नावाचा विद्याधर इथपर्यंत आलो. अति सुंदर, अति सुंदर. लक्ष्मी किती चंचल आहे, देव किती गुंड आहे, इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द दिलाय. म्हणजे पुढं खुळा लंगडा असं म्हणत होते, आता तसं म्हणत नाहीत, आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला. देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे दादा तू हसू नकोस, तो बिचारा वाकलेला आहे, त्याला देवानं तसा जन्म दिलाय तो का? अरे पण बघ ना म्हणला. अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय, गोपीचंद पाय, गंध आहे, साधू आहे, वेदाची सूत्र, शास्त्राची सूत्र, पुराणाची सूत्र घोकत चाललाय, रामकृष्ण नामाचा टाव फोडतोय, एवढा मोठा वारकरी आहे आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी, त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी. किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही हसतील. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार, आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काय काय नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक, इतका नालायक, जगात 1 नंबरचा सुंदर होता तो. आणि त्या महाराजाला हसू लागला. बरं हसला नाही, महाराजाला ढकलून दिलं. तर महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाहीत. त्या महाराजानं शाप द्याला असता तर याचा शनात बुक्का झाला असता. पण त्यांच्या लक्षात होतं आपण एवढ्या मोठ्या माणसानं याला शाप देणं, काय याला मोठं करायचं, अद्याप नकोय. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय? साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला सांगू का? पंढरपुरातल्या मालकाला म्हणला, देवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का? आम्हा गांधी जन नारायण आम्ही जना भ्यावे तरी काना लाजे देवे. देवाला ही सुदर्शन सांगूनही ऐकत नव्हतं. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच 4थ्या जिल्ह्यात. तिथं गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले, म्हणले पैलवान कुठे. गावातली एक बाई म्हणली ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली. 2-4 पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि मागं 7-8 पत्राचं, आणि त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी, गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या, हो असे मस्त कानात टापसं होते, 3 पीस नव्हतं, हो मस्त पुतळ्याची माळ होती, जोतं नव्हतं ते बैलाचं. असं मस्त जुन्या काळात ती म्हातारी होती ना ती, हो अशी पद्धतशीर भाकरी करू लागली. आणि पहिलं, ए आजी पहिलवान तू नातू आहे का? अरे तुरच. ती म्हणली, हो दादा माझ नात. कुठं आहे? गव्हाला पाणी द्यायला गेलाय. ते म्हणलं पहिलवान आणि गव्हाला पाणी काय खातू? भाकरी आणि चटणी. ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्लेत, 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणे. ते म्हणली बदाम नाही, आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो. अशी म्हातारी होती ती. बरं कवा येईन? एकला लाईन जाती मग येतोय. बसले गाडीतच, गरमू लागलं ना, कौरक चालू होते, जळण न तेल. म्हातारीला दया आली, म्हणजे या रे पोते टाकलेत, बसले.
म्हातारीन गरम गरम एक एक भाकरी वाढली बाबा, कोणाला साधं समजू नये. एक एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाढली. आता ते पहिलवान काजू खाणार आणि ते कोरडी भुरकी खातं का? ते म्हणलं बाई तेल आहे का? म्हातारीन 10 किलो कळडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी. तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या. याच्यातच तेल आहे. काय बोलती म्हणे म्हातारी, याला घाण्यावर न्यावं लागते, आता आरड घ्यावं लागते. म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्यात, मला आरड घ्यायला टाईम नाही ना, आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत. आणि मग हे तेल पिळानं. म्हातारीचं 92 वर्ष वय होतं सीताराम बाबा. तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना, अशा पिळल्याबरोबर कळ 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 तेल पडलं. पैलवान जेवलं, बुट तिथंच इसरले, गाडीत बसलं. तिथंच बुट इसरले, गाडीत बसलं. म्हातारी म्हणली बुट राव दी माय, तू 92 वर्षाची, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढीन. येतो म्हणला माय, मी येतो 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 माय, येतो येतो. दसकाटाल कसपट समजायचं. सांगितलं सुदर्शनाला नीट वाग रे, ऐकत न गेला. साधून शाप दिला नाही, देव कोपला. 4 जाग्यावर वाकलेल्या साधूला हसत होता. सुदर्शने सरप झाला बाबा, सर्प झाला. पर्याय विचारला, याच्यातून मुक्त कधी हो? पाहता श्रीमुख गोविंदाचे. वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्व गोप गोपी आपाल वृद्ध होते. हा सर्प गेला तिथं आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गिळलं पायाकडनं. चाहूल लक्षात आली, मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंद राजाला या सर्पाने गिळलेले, अजगराने गिळलेले. गवळी धावले, काठ्या मारतात, मरत नाही. बलराम दादा आले तरी नाही. त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला नेऊन घातलं. त्याच्या पूर्वजांनी विचारलं, का रे तू एवढा चूक केली, त्या चुकीमुळे तू सर्प झालता, एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला, हे दुःख केलं आणि तुला सुख प्राप्त झालं, औषध कोणतं? पाहता श्रीमुख सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे ते पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. 10 मिनिटात एक पुरावा सांगून पूर्णविराम करतो. 1 वाजला, एवढा मोठा समाज जेवायचा आहे. समय जाणं आपला नियम आहे. तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला, असं नाही. एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत, आज त्यांना वारकरी म्हणत असतात. एवढं मोठं गाव. एक पुरावा सांगतो, रूपात किती ताकद. 222 मंत्रीपदाजीच्या नवऱ्याला ती बाई किती वजनात असेल बाबा? किती वजनात? किती? मी 6वीला 7वीला 4 ठणला गेलो. ती फीस माफ करायची होती म्हणून एबीसी फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंचाची. तर ते घरी नव्हतं. मग शिकेट होऊन गेलं उपसरपंचाकडे. तर मग ते फॉर्म गिम कागद गिगत, परिस्थिती नाजूक होती तवाची. आताची इचकू नका, मागची इचकू नका, उगं नुसतं ऐकत राहा. मग मी ते फॉर्म घेऊन गेलो. तर म्हणलं बाई पत्र घेऊन चला ते आणि 10 वाजता गेलो. आणि 10 वाजता पहाट असते का? झोपा घेऊ देणत माय. मतदान टाकलं तर काय नेतात का, खातात का काय आम्हाला? उठलं की शिकेन, उठलं की सह्यान, उठलं की शिकेन, उठलं की सुनील त्या आणि 2-3 शेळ्याच्या म्हणून इतकी वाजणार. तर 222 मंत्रीपदाजीच्या बाबा तिचं नाव होतं शेचू. आणि तिच्या इथे एक महाराज गेलं. ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचे संन्यासी मारुती राय आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. एक जण म्हणला मारुती रायला 1 नंबर कसं काय द्याला? सुंबळेस का काय तुम्ही? तुला आखलीचा कांदा आहे का? मारुती राय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का? मारुती रायचे इंद्रिय आईला पण पाहता आले नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कास होता.
म्हणून एक नंबरचा संन्यासी. ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला एक नंबरचा संन्यासी. आणि मारुतीराय नुसते एक नंबरचे संन्यासी नाही, जगातला वारकरी बी एक नंबरचा. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. काय पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कोणी काही निदान भाकरी तरी लोकांच्या खातोत का नाही, आपण नारळाच्या खालचं जाऊ द्या, पण भाकरी पण लोकांच्या खातोत का नाही. मारुतीराय इतके अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ली नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. देवता वंदित होत्या. काम फुकट केलं बाबा. पाला खावो मी या वाहिले पर्वत, पाला खावो मी या वाहिले पर्वत, बांधियला शेतू सिद्धोवरी, पाला खाऊन पर्वत वाहिले. ते मारुतीराय अधिकारी लोक होते महाराज. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आले. बाईने आदर केला आणि नारदाने विचारलं बाई खुशाले. बाई वजनात बोलली माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात कोण नाही. आणि नारदाला कशाला बोलत ते पकड साधून त्याला काय त्याला ते वजनात कशाला त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही. तिला माहीतच नाही नारद किती आगाव होते. आगाव असतील ती लोक. काय गरज आहे का त्याला काय मागायचं का ठवाचं का काय. नारदाने सांगितलं बाई जरा हिशोबात बोल. तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचंय. सगळं मेकअप केलेलं इतळलं. 222 पद नवऱ्याच्या हातात आणि ती बाई रवळगावला तूर कापायला यायची. ती म्हणली नारदा हिशोबान बोला. मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन. म्हणले बाई 1.5 महिन्यात तोच बॅलेन्स संपायले. वरी कौरक राहता येते. पुण्याची पावटी सवेची इंद्रपदाची येऊ लागती माघारे बराशी खांदायला. खाली यावं लागतंय. एक जण 1.5 कोटीच्या गाडीत बँकेत गेलं. काळे कपडे घातलेले 2-3 फुगराट त्याच्या संघ दरुजे उघडायला. ते काळे गंडीन गिंडीन दोरे हो भोने आईला सोड्याले हाल्यावानी संघ 1-2 माणसं असे काय केले नाद असतो. असे डुकर संकट व्हायचा. उग आपली टेकन चोमाळ्या गप्पा आपल्या. ते दरुजा उघडणं तीन लोक असे बाजूला सरकले. पण मॅनेजर लई हुशार असते. त्याची गेंड्यापेक्षा कडक त्वचा असते. त्या नॅशनल बँकेचे अधिकारी लई निबर कातड्याचे असते. त्यानं वरी कुडोळा करून पण नाही पाहिलं. अंगठ्यान गिंगठ्यान बाजारी होते का कसं काय माहीत. पण आज वजनातच होते बँकेत घुसलो. पण ते मॅनेजरनं पाहिलंच नाही. तितके दिवस म्हाताऱ्याला फोन आला नाताचा. दादा तुमच्या नातीला आमच्या ताईला दवाखान्यात नेले आणि डॉक्टर म्हणले 20,000 लागते. जांभळी शर्ट टाकलेलं बनिलीच म्हातारं बसलो आणि त्या बँकेत गेलो. म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर या 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 बाबा या. कॅशियरला सांगितलं जवळ उजवाल नीन तिथंच अंगुठा गेली. 49,000 काढून दिले. कशावर आला. नातू संघ रस्त्यानं गाडी उभी करू नका. कोणी हानीन वाचका. मॅनेजरनं त्याला सांगितलं आणि 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याला विचारलंच नाही. मग हे तापलं ना. अशी भंगिरी लय ताप येते पटपट. हो लय ताप येत असते. मग जे काही कोणाच्या कामाचे नसतात का ते भले पत्र तापल्यावर तापत येत. चिमण्या बसत नाहीत आणि काहीच बसत नाही. लय नाद असतो त्याला. वाटोळीत काही उडत हो काही बी काही नाही. तुम्ही चांगली पत्र दाबा ना. हो चांगल्या चांगल्या वळह्याच्या दाबलेल्या पूर्ण उडतात आहे का नाही. नाहीत वळ उपसत नाही. वाटोळी चांगल्या चांगल्याचा बाजार इचकित. हे म्हणला मॅनेजर साहेब ते म्हातार त्याचे पाय ते म्हणजे दारे धरून आले ना. खांद्यावर खोऱ्याचा चिखूल लागलेला होता आणि मला बोलणं काय नाही. म्हणजे तुमचं काय काम आहे सांगा. म्हाताऱ्याला 49,000 दिले. हो त्याला धरणातले पैसे आलते आणि 20 वर्षापासून आमच्या बँकेत टाकले. तर याचा सगट 27 कोटी आहेत त्याच्या इथं जमा. आमचे तुमच्या खात्याला पेनल्टी लागून 0 झाले खातं. तो 1.5 कोटीच्या गाडीत जरी आला सोमल्या तर बँकेत तुला किंमत आहे का. का नाही. बँकेत किंमत खात्यावर पैसे आहेत त्याला.
आणि वरी किंमत कोणाला आहे? ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला. बाई तो पुण्य संपणार 1.5 महिन्याला, तुला रवळगावला तूर कापायला जायचं. किती घाम आला असेल पुरो, आहे का नाही? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. त्याला वाटलं बराच आम्हाला चोंबाळायला, नाही मला नाही ना तसा चोंबाळायचा. ज्याची माय शेतात काम करते त्यानं 90,000चा मोबाईल घ्यायचा नाही. लाज वाटलं पाहिजे, लाज 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 वाटली पाहिजे, लाज. ज्याचा बाप राब राब काम करतो त्याच्या एक लक्षात घ्या, शाळात जरी जात असाल तर रविवारी घंटाभर का होत नाही माईचा घाम पाहत जा, बापाचा घाम पाहत जा. म्हातारपणा पुस्तोर चांगले जगतात. जे माईचा आणि बापाचा घाम पाहत नाही का सीताराम बाबा, हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखे बोंबलतील. हा, कोण्या दिवशी काय वाटून येईल सांगता येत नाही राजू. हो, घरच्याची कदर करा. सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ते माय बाप आहेत. त्याच्यासारखं श्रेष्ठ दैवत जगात कुठलंच नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, आनंद आखाड्याचा संन्यासी गावाकडे आला ना, माय गेली. माय गेल्याच्या नंतर माईच्या अंत्यविधीला मशानभूमीत आईचं प्रेत पेटून दिलं सीताराम बाबा. आणि आईच्या जळत्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या आणि तोंडातून आवाज निघला, माय तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी जन्म झालाय ग. आता पुन्हा या गावातलं पाणी पिता येत नाही. जाता जाता दर्शन दिलं. जळत्या चितीतून हात हा बाहेर आला आणि पोराच्या हातात हात द्याला. हे जगातलं एक दैवत आहे फक्त माय. त्याच्यापेक्षा मोठं दैवत कुठलं नाही. नानाला माहिती आहे पाठीमागं मारुतीरायचं मंदिर आहे. गडबडीत लांब जायचं असेल टकले अण्णा तुम्हाला माहिती आहे, कधी कधी मारुतीरायचं दर्शन चुकेल, पण माईला माय येतो म्हणलं नाही, दिवसच उजाडा नाही, दिवसच उजाडा नाही. म्हणून 5169 गावं एकदा गेलेली पाहिले. तुम्हाला एक सांगू का, मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिलं. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं. नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्या गावसाला. काळ बेकार आहे राजू, काळ बेकार आहे. काम करत राहा. हे ते की नका आणू. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती आहे. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाही. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून नीट कामं करत राहायचे. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संगण येत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असतील. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतील. पैसे मेल्यावर सोबत नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटा तुटलेलं कुत्रं बरं कितीतरी. ती निदान कोणा शेपुतरी हालीत आहे. विठाला विठा. बाईला घाम आला बाबा. नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा काय सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा मग आपण पूर्णविराम करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभ्या ईशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, काचातल्या, त्याच्याकडे रंभ्या ईशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लार होते. एवढा मोठा वैभवशाली. आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. असा घाम निघला असं. नारदाचे पाय धरले.
महाराज उपाय, जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे आहे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगं निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पाणी याचे गोविंदाची चढ. जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रिचून द्यायची. सासूनं म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासूनं रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होतो. इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला ठेवला असता. नाही ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावाई आपल्या. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या आणि सूर्याच्या लक्षात आलं हिची संगती कधी होईल. आता स्त्री इतकी तेजस्वी आहे आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं? इतकी सामान्य गोष्ट आहे का? बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगू तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की जिस नारी से पैदा हुए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनं तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे. कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली. राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात? तर तुम्ही आहात. म्हणून द्यायचं ऐकत जाऊ नका. ज्ञानोबा तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलीत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या. प्रदोष आणि सोमवार एक टाइम घेऊन उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा तुकोबारांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडर चलते. देवी मेंढी आहे का देवी? काही सोंग हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही अशा काही चुकीच्या गोष्टी. अद्याप नाही. हे पण ती पागल झालीत काही तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना, दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला विठाला ही बजारायचंच जास्त होत आलाय. जे असं सोंग करतात काय, सोंगाडायचंच जास्त होत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चाल. काय सांगत होतो? इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती तेजस्वी. जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघते. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपणे? साड्याचे. भाजीपाल्याला कशाचं कुंपणे? गोईन. पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण? साडीला काटे आहेत का? तिला हुक आहेत का? पण डुकर पण तोंडला येत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेट आहे. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना, तर यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं? आपली काय टप्पर आहे? काय माय व्याली आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची? करावं काय? इतकी त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला. त्या साधकानं सांगितलं, तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र. वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा झाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तेच येडं झालं. राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची दार काढणारा.
पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतील माणसं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जयदेव जय डॉक्टर साहेबच म्हणले असतील लोक. पांडुरंगाची आरतीच केली नसती. ज्ञानोबाराय तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात ते देव वेळा झाला. देव वेळा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ? काय देशील देवा? 222 मंत्री पद जिच्या नवऱ्याला आहे त्याची बायको आहे मी. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो? वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय नकोय. काहीच नको, काहीच नको. राधे काहीतरी माग ना. शेचीच्या लक्षात आलतं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतं. हे मागायचंच नाही. मागितलं काय? मी ज्या दिवशी जाईल माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे मुख बघितलं की दुःख जातं. इतीत केस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. इतकी पुढे गेली, इतकी पुढे गेली. देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली. अस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाया लईत म्हणीत असतात. पोरगी पाहायला गेल्यावर सांगत्याल जरा बऱ्या घरची बघा. जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते. बोटुळे आण, पापडे आण, आमक आण, तमक आण. आणि ग थोडं आणणाऱ्या काम करीत नसतात. हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात. कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना आणली अस्वली. इतीत केस इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा हिच्या बापानं मनी दिलाय. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय. पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 होता. मग आसोलनी सोबत का केलं लग्न? आसोली सोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते. नाही म्हणलं. ए जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्या मग तर संडासला नेशील तिला. तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा ग थोडं असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं हे पोरी पाहिल्या बाबा. शेवटी पाहुणे कदरले म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा कशी का असं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन कसा बी असं नका पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसवावं लागत होती. आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली बाई जावायनं पसंत केली हो पण मला तो पाहू द्या ना. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवड्याच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. काऊन? तो सुरुवातीला मलाच पाहायला आलता म्हणून. कायच नालायकपणा, काय नालायक. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल? श्रुतीनं प्रश्न केला,
देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनी ती बायको का केली? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिने मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही, ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खोमाये.